हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, जानेवारी महिना बघता बघता संपत आला आणि नवीन वर्षाचा 2024चा दुसरा महिना सुरू होण्याची वेळ आली. उद्या फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होईल आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये काही राशींच्या नशिबात गोल्डन टाईम किंवा राजयोग म्हणतात तो येणार आहे. तर अशा कोणत्या राशी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या 6 राशी आहेत ज्यांना फेब्रुवारीमध्ये राजयोग येण्याची शक्यता आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची रास देखील या 6 राशींमध्ये येते का ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण होत असते. अशातच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध ग्रह एकाच राशीत आल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध मकर राशीत प्रवेश करेल आणि बुधाचे मकर राशीत संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. फेब्रुवारीमध्ये या राशींची आर्थिक स्थिती सुधारेल. जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल. तर त्यातील पहिली रास म्हणजे मेष रास, दुसरी रास म्हणजे मिथुन रास, तिसरी रास म्हणजे सिंह रास, चौथी रास म्हणजे तुळ रास, पाचवी रास म्हणजे कन्या रास आणि 6वी रास म्हणजे कुंभ रास. आता आपण एक एक करून प्रत्येक राशीबद्दल सविस्तर माहिती आणि प्रत्येक राशीच्या नशिबात काय राजयोग आहे हे जाणून घेऊया. तर पहिली रास म्हणजे मेष रास. आता आपण मेष राशीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर जे कोणी मेष राशीचे लोक आहेत तर त्यांच्या नशिबात बुधादित्य राजयोगामुळे सक्सेस मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी प्राप्त होतील. त्या लोकांची आर्थिक स्थिती देखील सुधारणार आहे. त्याचबरोबर कुटुंबातील नाते चांगले राहतील. आपल्याला काही नवीन व्यवसाय किंवा काही नव्याने सुरुवात करायची असेल तर मेष राशीच्या लोकांना कुटुंबाकडून भरपूर सहकार्य मिळणार आहे. कोणी जर बेरोजगार असेल तर अशा लोकांना नोकरीच्या नवीन संधी देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुसरी रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये बुधादित्य राजयोगामुळे अनेक प्रकारचा फायदा होणार आहे. तर मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. दुसरं म्हणजे जे कोणी व्यावसायिक असतील, उद्योगधंदा करत असतील तर त्यांच्या व्यवसायातून देखील त्यांना चांगला फायदा होईल आणि व्यवसायानिमित्त आपले काही संबंध जोडलेले असतात तर ते व्यावसायिक संबंध देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखीनच घट्ट होतील. त्याचबरोबर तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन देखील याच महिन्यात कराल आणि कोणी कशामध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा नवीन व्यवसायात कशातही तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात केलेली गुंतवणूक देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जे कोणी मिथुन राशीचे लोक व्यावसायिक असतील, कोणी उद्योग करत असेल तर या लोकांची प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. त्याचबरोबर करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल राहील. पुढची तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास. तर सिंह राशीच्या लोकांना बुधादित्य राजयोग या महिन्यात तयार झाल्यामुळे चांगल्या प्रकारे यश त्यांना मिळणार आहे. जे कोणी व्यावसायिक असतील, उद्योगधंदा करत असतील तर त्यांना देखील चांगले यश किंवा त्यांची प्रगती या महिन्यामध्ये होणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करण्याची देखील गरज आहे. तुम्ही जर तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचं ते राहून जात असेल तर या महिन्यामध्ये तुमची ती तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर कुटुंबामध्ये एखादं शुभ कार्य घडण्याची शक्यता देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. पुढची चौथी रास आहे ती म्हणजे कन्या रास. तर या बुधादित्य राजयोगामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये कन्या राशीच्या लोकांचे जर कोणाकडे पैसे अडकलेले असतील तर ते अडकलेले पैसे देखील तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये परत मिळतील. त्याचबरोबर बऱ्याचदा आपली काही कामे रखडलेली असतात, ती पूर्ण होत नसतात तर या महिन्यामध्ये तुमची रखडलेली कामे देखील मार्गी लागणार आहेत. कोणी जर नोकरीच्या संधी शोधत असेल तर तुम्हाला
नोकरीसाठी इंटरव्ह्यूची संधी देखील या महिन्यात मिळणार आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला देखील जावे लागणार आहे। त्याचबरोबर तुमच्या चांगल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही चांगला प्रभाव इतरांवर पाडाल आणि इतरांसाठी एक चांगले उदाहरण देखील ठरणार आहे। त्याचबरोबर तुमची काही सरकारी कामे अडलेली असतील तर ती देखील कामे या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होतील। पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी देखील तुम्हाला या महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे आणि त्या मिळालेल्या संधीचा तुम्हाला पुरेपूर फायदा देखील घ्यायचा आहे। 5वी रास आहे तूळ रास। तूळ राशीच्या लोकांसाठी देखील हा फेब्रुवारी महिना अनुकूल ठरणार आहे, पण मात्र तूळ राशीच्या लोकांना पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम या महिन्यामध्ये करावे लागणार आहे आणि तुमचा जर काही व्यवसाय असेल तर या महिन्यामध्ये तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होणार आहे आणि व्यवसायात वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये सुधारण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही जर काही सुखसुविधांपासून वंचित असाल तर त्या सुखसुविधा देखील तुम्हाला मिळणार आहे। सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडणार आहे। आणि आता 6वी रास आहे ती म्हणजे कुंभ रास। फेब्रुवारी महिन्यामध्ये बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा ठरणार आहे हे आता आपण जाणून घेऊया। या कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये चांगला नफा मिळणार आहे। त्याचबरोबर जे कोणी कुंभ राशीचे लोक असतील आणि ते जर नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी शोधत असतील किंवा विचार करत असतील तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्यासाठी चांगली संधी आहे। तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात फेब्रुवारीमध्ये बिनधास्त करू शकता। तुम्ही एखाद्या कामासाठी किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे। त्याचबरोबर तुमच्यावर जर काही कर्ज असेल तर ते देखील लवकरच कमी होईल, म्हणजे कर्जातून तुमची लवकरच सुटका होईल आणि या बुधादित्य राजयोगाच्या काळात तुम्ही भरपूर प्रकारे किंवा भरपूर प्रमाणात पैसा कमावणार आहेत। तर अशा प्रकारे हा फेब्रुवारी महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी एक प्रकारे राजयोगच ठरणार आहे। तुमची रास या 6 राशींमध्ये आहे का ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं जरूर लिहा। तुमच्या राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा ठरेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तुमची रास कोणती हे देखील मला कमेंटद्वारे कळवा। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या 6 राशींना फेब्रुवारी महिना राजयोग ठरणार आहे हे आपण जाणून घेतलं। व्हिडिओ कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।